हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्भोनिधिसंगता श्रीमद्रामायणे गंगा पुनाति भुवनत्रयं वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। रामानं सांगले म्हाका त्रिपदगामिनी म्हणून गंगेक इत्याक म्हणटाची ते सांगता म्हूण. त्या वेळाक विश्वामित्र गंगावतरणाची काणी सांगताची. सगराल विशय येता. सगराक दोन बायलो. ते दोन बायलेलान तू एकलीक 60,000 जन चेडू एकलीक एकू चेल्लो. ते एक चेल्ल्याला नाव असमंजस म्हणून नाव समजावन तो मस्त समना पुऱ्या जना बाद दिवचे ना खजलेल करचे वाईट काम करचे अशें जावन सगरूची तक्रार भेटयता. पुढे कालान तशीची सत्पुत्र नाही ते पुत्राल निमती प्रजावर्गांक बाद जात म्हणजे राजू ताका बहिष्कार करचे रान्ना पेटोचे. ते रान्ना पेटयला ना तई ताका रापचाक करूक तागेल व्यवस्था करून दिताची. ताणें हांग घेवचें ना. तशी असमंजसा पेटयला. असमंजसान मतन ताका वाडीक जावन एक सान चेडूं आसता. तागेलें नांव अंशुमंत म्हणून. हांगा तागेले अश्वाक यज्ञाश्वाक सगराले. अश्वमेध याग कोरका म्हणून यज्ञाश्व सोडता. ते यज्ञाश्वाक इंद्रू लेखता तागेली इंद्र पदवी आश करून सगर अश्वमेध करतकी म्हणलेले एक भैयान इंद्रू ते अश्वमेधाचे यागाचे अश्व व्हरून कपिल मुनील हांगा निपोवन दवरता पाताळान. तो आतां इंद्राक अशी भंयस वे म्हूण म्हळ्यार कितलीकी पण इंद्र भिवनूच अशें पुरे काम केलेलें आमकां पुराणां दिसता न्ही. जावन इंद्राक भंय येवची तशी करचे परमात्मान ताका बुद्धी दिलेल म्हणके ताणें चलचें इंद्रान. प्रतिपंत इंद्राक भंय जावन यज्ञ याग कसले जातना ताणें बाद दिल्ली. म्हणजे आतां आमी व्रतरासुराल काणी पळयताची, विश्वरूपाल काणी पळयता, तोष्ट्राल काणी पळयताची तशीची आंतोय तशीची आमी यज्ञाक बलिंद्राल यज्ञा वेळारी ते 100 यज्ञ जायना अशी वामन इलो इंद्राल प्रार्थने. इंद्र म्हळ्यार पुरे ब्रह्मादी देवतेल प्रार्थने पुरे पळयताचे. म्हळ्यार ताजेर तुका कसले म्हळ्यार इंद्रा इनसेक्युरिटी म्हणटा पळय आमी तशें न्ही. ते देवान कसं की करची कामाक इंद्रू तसल प्रेरण मना येवन इंद्रू एक ते देवान आनी कसं की जेवची कामाक इंद्रू एक बीज घालता म्हणटा पळय. म्हळ्यार स्टार्टींग पॉयंट इंद्राले जाता. त्या बाई देवालेची एक आपणेरी, देवालेची एक प्रेरणेरी, देवाले एक निर्धारारी प्रती एक परमात्मान लेखिले हांग जेवचे जेवो. तशी हांगा इंद्राल मनान तो हो कसं की म्हाका तोंदरे जातकी म्हूण म्हळ्यार भंय येयले. तशें जावन ताणें यज्ञ खांपून दवरले. होर्न पाताळान तो कपिल नामक परमात्मो थंय कपिल मुनी जावन तपस्या बसला. तागेले मागशी ते इंद्रान अश्व सोडले. हें सगराल चेडूं सगळे भूमंडल पुरे कडेन सोदून येयल्यार यज्ञाश्व मेळ्ळी म्हूण सगराले सांगतना सगर सांगता आनी भुंयचेर नानातल्या पाताळा जाल्यार असो खंय वता ते सोजियाचे पाताळ म्हणटना पंदावच्ची खातीर तांणी भुंय खंडून घालताची. एकक चेडूं 1 लक्ष योजन विस्तीर्ण जागो खंडिताची.
तशी सगळी भूमंडल खंडून घाल्यावरी जाल्ले तांणी पाताळा वताची वतन तांकां ते भुंय होवन रब्बिले दिग्गज अष्टदिक्कांत सुची दिग्गज दिसताची थंय दुखून आनीक पंदा खंडून वतना कडेर म्हणटना कपिलानाचे पाताळ मेळटा. थंय ते तांणी हस्तीक थंय अश्वाक पळोवचें. त्या वेळार कपिला तांणी दुरुवचें येपरे विधी चोदना. नुत हस्ती येयात नुत तांगेले अश्व घेवन वचूं येत आशिल्ले. कपिला दुर्विता तांणी तो सांगून दुरुशिशी बसला पळय हांकां थंय तांगेलें मरण जेवचें लासून वचून. तशें जावन तांकां ती बुद्धी देवान दिलेली कसाने तो पळयतना तितले एक सिद्धमुनी तो तपस्या बसला जाल्यार हांनी तो पाशंडी तो वेस घालून बसला तागेले डंबाचार कसं की सकड उलयताच की ताका तपस्याक ताका दुर्विले आतां देवाले अवतारू सकड म्हूण म्हणटाची जाल्यार देवाल अवतार जावन येवनूय देवूची ताका कोप अहंकार कसले ना म्हणटाची म्हणटन तागेले तपस्या बाद दिल्ली कुडले ताका कोप येईल कसल्याक म्हळ्यार थंय आमी एक लेख वयत तपस्या बाधक जाल्ली कुडले जागृत जावन पळोवचें सहज जाल्यार कितली समय तपस्यान तो तेजू तागेले सहस्रार चक्रा लागीं वाडून भायर धुंवर व तर आसता पळय म्हणटना भितर कितले अग्नी आसूं कितली ताप आसूं ते तपाचे तशी त्यान दोळ सोडले कुडले सर्व थंय दोळ्या दुखून भायर येयले म्हूण तशी आमी लेख वयत आईल पेट्टाक ते तपनाचे प्रभावान तांणी लासून गेलीची. आतां ते 60,000 चेडूं एक निमिष मात्रान तो भस्मराशी जाल्लीच की हांगा कितले दीस जाल्यार चेडूं येनीची म्हूण म्हणटना ताका दिसता कोणाक सगराक कसं जल्मी चेडवांक अश्वय हाणी तांणी येनीची अमशें म्हणटाले सांगता अमशें म्हणटा तूं तुगेले अन्नावरी न्ही तूं विद्यासंपन्न तूं शूरू तूं अमित तेजस्वी आतां वस तुगेले बापुल्या प्रेया पेटयलेले न्हय खंय चमकली म्हूण पळोवन यो. अश्व तांणी हाडका आशिल्ले अश्व अपहारक कोण म्हणूय कळनी अश्व खंय आस म्हणूय कळनी तुगेले बापुल्य पुरे खंय आसच म्हूण तेवूय कळनी आतां तूं पाताळा लोकांक वचूंक जाता इत्याक म्हूण म्हळ्यार पृथ्वीन तूं खंय भोंवल्यार खंय जाल्यार तांकां अश्व मेळ्ळी म्हूण मेगेल्या म्हणलेलें तांणी त्या वेळा हांव तांकां आदेश दिलेलो तसल्यार तुमी पाताळा वचून भूंय खंडून जाल्यार पाताळ थंय वचून अश्व खंयच म्हूण पळोवन येवका म्हूण तशें जावन तांणी पाताळा चमकल्याचे खंडीत तुवंय वचूं पाताळान तूं जाल्यार थंय भारी शक्तिवंत सकड केलो प्राणेसाची तशें जावन तूं ते बाद दिल्यार तांकां संहार करूं खड्ग धनुर्बाण पुराय घेवन वस म्हूण पुराय जना मारची न्हय कोण पुजार्ह म्हूण तुका दिसता तुका तितली विद्याभ्यास आसा तुका बुद्धी आसा सकड आसा कोण पुजार्ह दिसता तांकां अभिवादन करी कोण अश्वहरण केला म्हूण तुका दिसलें तांकां तूं मारयत तांगेले युद्ध कोरयत संहार कोर न्हू अश्व समेत हांगा येवका तुवें त्या म्हळ्यार हांगा हांव यज्ञ प्रारंभ केला पूर्ण कोरका जाल्यार अश्व जावका न्हय म्हूण सांगतना जायत म्हणटा म्हणतू चमकलो ते वचून पळयता तांगेले पित्रान तागेले बापुल्यान पुरे खंडून घाल्लेले मार्गा मुखांतर भुंयक वता सगराले चेडूं भुंय खंडून भितर वता तशी तांकां कितली की दानव राक्षस पिशाच पतक सर्प पुराय पळोवच्या मेळ्ळेले पळय त्या पुराय तांकांय मेळटा ते तांणी पुरे पुजा करची तसले विरुपाक्ष म्हणलेले एक दिग्गज तांकां मेळ्ळेले तेवूय अंशुमंता मेळटा ते दिग्गजाक प्रदक्षिण करता नमस्कार करता आनी तांगेले निमगिता मेगेल पित्र खंय चमकलीचे म्हूण गोतस्वे अश्वापहारक कोण म्हूण तुका गोतस्वे तेदना ते विरुपाक्ष दिग्गज सांगता तूं कृतार्थ जाता तूं कसं लेखला तें तुका अल्पकालान तुची खंय आस म्हूण कळटा आनी तूं तुगेले आज्याले यज्ञ संपूर्ण करता म्हणून आशिर्वाद दिता ते तशीची थंय दुखून वतना वरलेले दिक्काचे दिग्गज जावन आशिल्ले महापद्म सौमनस भद्र तांकांय तशीची संदर्शन करता पूज करता विरुपाक्ष दिग्गजाले निमगेल्या वरीची तांगेले गी निमगिता तांणी तशी सांगताची कडेर वचून ईशान्य दिक्का वता ईशान्य दिक्काक बस म्हूण तांणी सांगताची तशीची ईशान्य दिक्का वतना थंय तागेले व्हड एक भस्मा राशी पळयता
ताजे येद्राक थंय एक महर्शी आशिल्ले पळयता. त्या वेळाक थंयची लागींची एक अश्वमेधाचे अश्वय पळयता. कळ्ळी ताका कसले म्हळ्यार हें खंयची कपिला महर्शी निमतीची तांकां बाद दिल्ली दिसता. मेगेल बापुलियान पुरे ताजी निमतीची तांकां तांणी लासून गेल्लींची दिसता. तांगेले कोपाक कसले जेवो अश्वमेध सोडलेलो अश्व पळयला हांवें कसले म्हूण आनी कळका जाल्यार आतां ते मेगेल पित्रांगेले भस्म राशी ही तांकां सलील क्रिया कोरका न्हय म्हूण म्हणटा. कडेन थंय तांकां गरुड दिसता ताका. त्या वेळाक ती नागकन्ये न्हय एक बायल सगराली तिका भाव जाता न्हू तो गरुड पक्षी कन्ये तिगे लागीं ताका पळयता मावळो तो. तेदना गरुड रडता गरुडा पळोवन जोर जोर. तेदना तो म्हणटा अशें म्हणटा तूं हांगेले मरणा खातीर रोवणुका हांगेले मरण लोक कल्याणा खातीर जाल्ला. तशी आतां एक काम तुका कसलें म्हळ्यार कपिला महर्शी निमती हांकां हे अवस्था येयला. हांकां एक भुंयचे एक कसो म्हळ्यार भुंयचेर खंयची जलाशय आसा ताजीन सलील क्रिया करूनच. कित्याक म्हळ्यार हांकां तूं गंगादेवी कापून हाडका आनी सलील क्रिया कोरका. तशी तशें जाल्यार मात्र तांणी स्वर्गलोका वताची पाप परिहार जाता. इते म्हळ्यार एक मुनी बाद दिलेले सलील क्रिया म्हळ्यार कसले म्हळ्यार लासिलेले आतां हांगा अंत्येश्टी केल्यार लासिलेले चिताभस्म उदकांत किरोवन सोडता पळय ते सलील क्रिया म्हूण म्हणटाची. हांगा आतां तांकां लासून भस्म जावन जाला तांणी आतां चिताभस्म पवित्र न्हंयत सोडका न्हय. तशी मेल्ली नंतर चिताभस्म पवित्र न्हंयत सोडचे ते निजावन कसले म्हळ्यार मेल्लेले जनाले पाप निरसन जावच्या कची. तशी आतां हांगा भुंयचेर आसूचे खंयचे जलाशयाचे उदकान ते सगरपुत्रांगेले पाप परिहार जायना म्हूण सांगून गरुडाला अभिप्राय आशिल्लो देखून ताणें सांगिल्लें. कित्याक म्हळ्यार ब्राह्मणाक अपमान करून ब्राह्मणाला निमती मरण मेळ्ळेले देखून तागेले पाप भारी चडाचे उणी पाप बिनी न्हय ते. तसले जनाक उदकं पिंडदानं च एतेभ्यो यद्विधीयते नोपतिष्ठति तत्सर्वम् अंतरिक्षे विनश्यति. महापापिष्ट जाल्लेले जनाक चंडाल उदक सर्प विद्युत ब्राह्मणाल कोप आनी दुष्ट प्राणीन पशून सकडी मरण प्राप्त जाता. सहज मरण पुण्यमंतांक मात्र मेळचे. महापापिष्टांक एक वेळ उदका बुडून मरचे सरप चाबून मरचे विद्युता शॉक मारून मरचे ब्राह्मणाल कोपान मरचे तशीच दुष्ट प्राणी निमती मरचे पशु निमती मरण जावचे हांनी पुरे पापिष्ट म्हूण शास्त्रांत सांगताचे. तशी तेदना ते सलील क्रिया पिंड प्रदान पुरे हांगा केलेले तांकां कसले फल मेळनाकय. तशें जावन कपिल महर्शी ब्राह्मणाल कोपान ते सगळे पुत्र दग्ध जलिलीत न्हय. तशें जावन भुंयचे वयचे उदक पुराय सादारण जलची त्या उदकान तांकां खंडितची पाप परिहार जायच ना म्हणटा खंयचे उदक हाडका देवलोका देखून गंगेक हाडका म्हूण सांगून आदेश करता. जाल्यार केदार ना म्हळ्यार सुरवेक तूं अश्वमेधाचे अश्व घेवन वचुका. सुरवेक तुका राज्यान केलेले प्रारंभ केलेले यज्ञ पूर्ण जावो मागीर तूं गंगे घेवन येवचें काम कोरका म्हूण जायत म्हणटा. अशें म्हणतो अश्वमेधाचे अश्व घेवन वचून राजधानीक थंय यज्ञ दीक्षित जालेले सगराले पुरे विशय सांगता. सगराक मात्र भारी एक कठीण दुख्ख ते जाल्यार ते आरंभ केलेले यज्ञ परिपूर्ण कोरका म्हळ्यार वय न्हय पुराय कोरून विद्युक्त जावन सर्व अश्वमेध यज्ञ कोरून मागीर अवभ्रतनी जावन पटणाक प्रवेश करता तागेले राजधानीक. आतां तसल्या आतां मेगेल चेडवांक
सलिलक्रिय कोरका जाल्यार स्वर्गलोकाचे गंगे कशी आपोवन हाडचे म्हूण म्हणलेले एक उपाय मस्त आलोचन करता. कशी आलोचन केल्यार रायाक कशी हाडचे म्हूण म्हणलेले ते उपाय मनाक येना. गंगावतरण कशी करचे म्हूण कळना नशी कशी आलोचन केल्यार ताका एक उपाय मेळना नशी मागीर तो 30 सहस्र वर्ष राज्यभार करतकय जाल्यार ताका गंगावतरण भुंयचेर करच्याक कळयना. आतां कालधर्मं गते रामसगरे प्रकृतिजनाः राजानं रोचयामासुरम् अंशुमंतं सुधार्मिकम्. आतां सगरे चक्रवर्ती तागेले एक प्राय मळेलस तो स्वर्गस्थ जाल्लो म्हणली कुडले आतां कोणाक एक राय कोरका बई बे त्या वेळार असमंजसू ताका रान्ना पेटयला. ताका हाडचे तशें ना दुश्ट तो वरलेले साटी चढूंक गेल्यांची म्हणटा तो कोण आस नातू जावन आशिल्लो अंशुमंत ताका न्ही जावन धार्मीक तो राज्यभार करता. कितले की काळ ताजे नंतर तागेलो पूत दिलीप राज्यभार करता. दिलीपाक राज्य पट्टाभिषेक करून जाल्ली कुडले तो सांगता पळय म्हगेले आज्यान मस्त प्रयत्न केल्ले गंगे हाडूंक ताका जाय न्ही. आतां म्हाकाय जाय न्ही कशें हाडचें म्हणून कळ्ळी गे तूं देवलोका दुखून गंगेक भुलोका हाडका म्हूण म्हणटना सुरवेक तोवय तपस्या करता. कोण बापूसय जाल्यार ताका हाडूं जायना अंशुमंताक. आतां दिलीपूय पितामह म्हळ्यार म्हगेल आनू अंशुमंतू तो तपस्या करता करताची गेल्लो न्हू तो स्वर्गारोहण केलें न्हय म्हणलें एक दुख्ख ताका. ताजे नंतर म्हगेले पितामहांक पुरे आनीक सलिलक्रिय जाय न्ही तरी गंगादेवी भुलोका हाडूं का म्हूण बापसून सांगला. कशें हाडचें गंगावतरण कशें करचें तें जायना नशें म्हगेले आज्यालो न्ही पुरे सलिलक्रिय कशें करचें कशें आमकां सद्गती दिवचें हेंची क्षण चिंता. केन्नाय तशेची चिंता म्हणलेलें मनांत तसलें तें कोरोंतून दवरता मन बई बे तशें हाका क्षणाकय तीची चिंता कशी हाडचें कडेरी तेंची आलोचन मनांत जाल्यार दीस राबतवे ना न्हय. ते दिलीप रायाक भगिरथ म्हणलेले नांवाचो एक चेडूं जाल्लें. तो दिलीपू नानाविध यज्ञांनी करता. 30 सहस्र वर्ष तो दिलीप रायूय राज्यभार करता. गंगादेवीक कशी हाडचें म्हणलेलें मात्र ताका विशय कळना नशी कडेर म्हणटाना ताका व्याधी जाता. चिंतेन ताका देहा व्याधी येयले. मागीर तोवय परंधामा चमकलो. कोण दिलीप जाल्यार आतां ते दिलीपू भगिरथाक राज्या पट्टाभिषेक करला आनी तो तागेले कर्मफला प्रभावान तोवय स्वर्गा मेळ्ळो. आतां भगिरथा चेडूं जाय न्ही ताका चेडूंय जावका म्हूण म्हणलेली एक आशी. ताजे नंतर गंगेक अवतरण कोरका म्हणलेलें एक साधन तागेली. ते गोकर्ण महाक्षेत्रा येता तो आतां आमी गोकर्ण म्हणटा पळय थंय आनी सुरवेक पंचाग्नीक मध्येन तूं हात वयर करून राबून तपस्या करता. पंचाग्नी म्हळ्यार मस्तपंत हांगा आमी हे विशयान सांगला सुर्याक कडू सुर्याले पंदा राबचे राबिल कडेन 4 मुल्ल्याक ओड उज्जो घालच्यो तापता आंग हुंसाणीक ताका पंचाग्नी साधना म्हणचे. ते कोर न्हू म्हयन्या एक पंत आहार घेवचे तसले तपस्या करतकी तो पंचाग्नी मध्ये राबून कितले की वर्ष मागीर म्हणटना देव प्रत्यक्ष जाता. चतुर्मुख ब्रह्म प्रत्यक्ष जाता आनी निमगिता राया तूं कसो खातीर तपस्या केल्लेलें म्हूण तेदान चतुर्मुख ब्रह्माले की तो भगिरथ राय निमगीतकय तूं म्हगेले तपस्याक कुश पावला म्हूण जाल्यार हांव करलेले तपस्या तुका फल दिवका म्हूण जाल्यार म्हगेले वंशाचे पूर्वज जाता कितले की माते फुडले 60,000 चेडूं सगराले तांगेले सलिलक्रिय कोरका न्हय ताजे खातीर तूं ते देवगंगे हांगा येवचे तशें अनुग्रह करी म्हूण कडेरी ते सगराले भस्म राशी खातीर देवगंगे हांगा हाडच्याक अनुग्रह करी म्हणून सांगून म्हणली पळय भगिरथ रायान
त्या वेळारी ब्रह्मू सांगतके जायत भगीरथा तुगेल मनोरथ सिद्धी जत्तले जाल्यारी ती गंगादेवी हिमवंताली पर्वतरायाली मलगडदुव तिका हिमवती मुणी म्हणताची आता ती देवलोका दुखून येता जाल्यारी तीन थंय दुखून उडी मारली म्हूण जाल्यार भूलोक सगळेच अल्लोल कल्लोल जायत पाताळ लोक समीत एक जायत ताजे खातीर तिका धारण करच्याक तिणें वयर स्वर्गार दुखून उडतना तिका धारण करच्या सशक्त म्हूण म्हळ्यार एकलो कोण म्हळ्यार महादेव रुद्र तशी भूदेवीक धारण करूं जयिना शुली म्हूण नांव घेतिलो रुद्र मात्र तिका धारण करच्या समर्थ विंगड कोणाकय ते वेग धारण करूं जायना तशें तूं त्या महादेव रुद्राले प्रार्थना करी म्हूण चतुर्मुख ब्रह्म भगीरथाक अशी आशिर्वाद दिवन वतकी त्या वेळाक सर्व देवते मरुद्गण सकडी ಒಟ್ಟು घेवन तो ब्रह्म वता गंगादेवीक सांगता भगीरथान केल्लेली प्रार्थना सिद्ध करून दिवका तुवें म्हूण आतां रुद्राले निमका म्हूण म्हणलां न्हय भगीरथाक देवदेवे गते तपस्तस्मिन् कृत्वा वसुमतीं राम संवत्सरमुपासत हे रामा देवगंगी जावन आशिल्ले ते गंगेक देवलोका दुखून भुंयचेर हाडच्याक प्रार्थना करी म्हणून भगीरथा सांगली न्हय कोणाक आतां ते भुंयचेर येवचे तसले वर मेळ्ळा भगीरथा जाल्यार ते तीन भुंयचेर उडतना धारण करची शक्ती महादेव रुद्रा मंत्र सुचे तशें जावन तूं रुद्रा प्रार्थना करी म्हणला न्हय भगीरथ 1 वर्ष पर्यंत उजवे पांया उंगुश्टेर मात्र भुंयचेर राबतकय आनी 1 वर्ष पर्यंत तपस्या करता तशी त्या वैकसने हात वयर केला ताका एक पांयाचे एक बोटार ते देह घेवन रबका ताणें कसले ना आहार घेवचे ना वायुभक्षको सकाळी रात्री तपसवा गेलो खांबुशी राबून 1 वर्ष पर्यंत तपस्या करतना तो रुद्र ताका आशुतोष म्हणटाची सर्व देवतेल पशी वग्गी प्रत्यक्ष जेवचे म्हळ्यार रुद्रान म्हणटा तशें जावन ताका आशुतोष वग्गी संतोष पावतलो खंय तो तशीच 1 वर्ष जावका जाल्यार रुद्र प्रत्यक्ष जावन भगीरथाला सांगता की हे भगीरथा तुगेल तपस्या म्हाका भारी संतोष जाला तुका कसं करकात गंगे धारण करतना जैत तूं गंगेक घेवन यो म्हूण म्हणली कुडले थंय ती गंगेक वो आपयत खंय भगीरथ यो आमा रुद्र तुका धारण करता म्हणटना तिका दिसता म्हाका धारण करतले सगळे ब्रह्मांडांत कोण येनाची यो महादेव रुद्र कसले म्हाका धारण करतलो मेगेल वेग गोत्तसवे ताका म्हूण सांगून तितली एक नमने रभसारी वेगारी वैरी स्वर्गार दुखून ती भुंयचेर उडतकय उडतना परशिवाल मात्ते आडस न्हय त्या वेळार तिका दिसतकय मेगेले हे भारी आव इतले अद्भुत वेगान तो गूडच्या तयार जावन उडतना हो म्हाका धारण करूं भारी राबला न्हय हाका समीत तांडून घेवन हांव पाताळा वतकी ना म्हणून पळय म्हूण हाका रुद्राक तिगेले दुराभिमान कळ्ळे ताका जोर कोप येवन तो कसो करता तीन मात्यार उडली कुडले पुरे जटेन तिका बांदून घालता मात्याचे आनी तो लेखता आतां तशी कोरका हांवें जट पुरे वटकोन तिका बांदून घेवन ती भारी म्हाका घेवन वत म्हूण लेखता ही का चालू जायना अशी कोरका म्हूण लेखलो तशी लेखली कुडले तयार जावन राबला तो रुद्र हांगा ती वयर दुखून उड्डिली ती महादेव रुद्राले मात्यार येवन पडली ताणें तागेले जटा मंडल सगळेची ओट करून तिका बांदून सोडले वरिकून सोडले ताजे नंतर ती मस्त रितीर ते भुंयचेर वच्चो का म्हूण प्रयत्न करतरस जाल्यार शिवाले जटा मंडला दुखून ते शिवाले ते जटेचे मंडल केला पळय ताणें तांतून भायर येवचें तिका जायना कितले की समसर गंगा देवी शिवाल जटेन तुची
गंगादेवी भायर येनातील पळून भगिरथाक वापास तपस कोरका पडले. एक पण ब्रह्मा वलसायले आत रुद्रा वलसायले. एक पण वपास रुद्रा वलसाच्याक घोर तपस्से करता वपास तो पाप प्रत्यक्ष केलो. आणि गंगादेवीक भगीरथाले एक प्रार्थने प्रकार तो बिंदू सरोवरांतू गंगादेवीक सोडता. ब्रह्माल निमती निर्माण जाले ते बिंदू सरोवर ते सरोवरातुकुनु ತಂತು ಸೊಳ್ಳೆಲೆ ಗಂಗೆ ದಿಕ್ಕುನು ಸಾತ್ ಪ್ರವಾಹ ಬಾಯ್ಸರ್ತಾಚ್ಕೈ ते लादिनी पावनी नलिनी तन्नी ते तिनी प्रवाह पूर्व दिकड वत्ताची. मागीर सुचक्षु सीता महानदीने सुचक्षु सीता सिंधू पश्चिम दिक्का वत्ताची. मागीर सत्ता प्रवाह भगीरथाले मागशी वत्ता. तो दिव्य रथार बसला भगीरथ आणि गंगे घेऊन वत रस. सप्तप्रवाह सप्तस्त्रोत म्हणताची. तंतु सत्ताचे प्रवाह गंगे ती भगीरथाल मागशी वत रस. त्यांना विश्वामित्र रामभद्राला सांगता, रामभद्रा वाजीपशी पुढे गंगा नदी आकाशमार्ग दुखून सांगील उडकासच नव काणी. आजीपशी पुढे कशी सांगेल तुका मग. गंगा नाही आकाशमार्गार दुखून रभ सारे शंकराल मात्यार पडली. बुईंचे रेवेच्या वतना शंकराल मात्या पडली. ती तागेल जटे भितर शिरकून घेतली. तदनंतर जटे दुखून भायर आईल सत्ताचे एक ती गेले स्रोत ते भगीरथाल वटो ती वतरस. त्या वेळाक वापास तिक वता मुखार वता रभसेवच्याक शूर जाले. तिगेल उदकांतू जळके मागीर कासव कपी म्हळ्यार एक वानरशी जलचल प्राणी ताका शिमशुमार म्हणटाची. हे पूर तिगेल उदका भितर मेळटा. तशी त्या गंगा प्रवाहान भुंय भारी एक शोभीत दिसतरस. हे दोळू कसले एक उदक ना नतल्यावरी आशिले जागो पुरे उदकान भरला. भारी जलचर प्राणी भरल्यांची त्या उदकांतू आकाशार गंगी प्रवाह करतना तिगेल स्वरूप तिगेल अंगा कांती सकड पळोवन देवर्षी गंधर्व यक्ष सिद्ध गंगा नदीरी प्रवाह ताजी पळोवन भारी आश्चर्यार पळयताच कैतानी. ते पळोवच्याक गंगा नदी भुंयतू होळचे पळोवच्याक आकाशांतू पुरे देवते तांगेल विमाना वयर बैसून येयल्याची. केलव देवते घोड्या वयरी, केलव श्रेष्ठ हस्ती वयरी. तशी ते भारी एक चंद एक दृश्य ते गंगावतरण पळोवचे. सर्व देवते गंगा न्हंयची समीप आयल्यांची ती भारी शीघ्र येतरस 100 गटल्यान देवते थंय आकाशा भरल्यांची पळयतना तितले उजवाड सर्व देवतेंक गेले आंगा दुखून तितले उजवाड सगळे ते सागर तीर गंगेचे तीर उजवाडान भरला. तशी त्या वेळाक तत्र श्री गणगंधर्वा वसुधातलवासिनः वांगपतितं तोयं पवित्रमिती वस्प्रशु. ते ईश्वराल माते दुखून भायर येईल ते गंगेक ऋषी महर्षील समूह गंधर्व यक्ष मात्र न्ही भुलोका जीवन कोर नाशिल्ले भुलोकवासी म्हणटानी पुरे पवित्र जावन वचूचे म्हूण सांगून ते गंगे स्पर्श केले. खंयचे देवदानव तपस्वी सकडी भुंयचेरी शप्त जावन शप्त म्हळ्यार शापा निमती जावन भुंयचेर जन्म घेवन येयले तांणी पुरे त्या वेळाक गंगा नदींतू स्नान करून कृतार्थ जावन तांगेले मूल रुपार तांणी तांगेली लोकां चमकलीची म्हूण. तशी तांणी गंगा नदी स्नानान गंगा पानान सर्व पापा दुखून मुक्त जावन पुण्यात्म जावन आकाशमार्गार दुखून तांगेले लोकां वचून पावल्याची. तशी
येतवतल जन त्या गंगेचे एक अवलोकनाचे भारी संतुष्ट जाल्यांची गंगेन तू स्नान केल्ली कुडले सर्व पापरहित जालेचे. आत तेजस्वी भगीरथो येद्रावत रस दिवी जावन रतार बैसून गंगेत गेल मागशी वता आणि गंगावतरणा काणी कसली म्हूण म्हळ्यार पायचे दिसा आमी पळया. आदी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.